नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. नवीन जाहिरात घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आलेली आहे कामगार विभागाची. आणि यामध्ये जी आहेत गट ब ची म्हणजे क्लास 2 साठी ही 5 पदे भरली जाणार आहेत. तर कोणची पदे आहेत, तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर फॉर्म भरायची डेट काय आहे, परीक्षा शुल्क काय असणार आहे, परीक्षेचे स्वरूप कसे असेल, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. आणि ही जी आहे एक्झाम IBPS घेणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख कामगार अधिकारी यांच्या आस्थापनेवरील विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या संवर्गातील रिक्त असलेली 5 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत माननीय महानगरपालिका आयुक्त यांची जी आहे ती जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये पदाचं नाव जे आहे विभागीय कामगार व कल्याण अधिकारी वर्ग ब चं म्हणजे क्लास 2 चं हे पद आहे. वेतन श्रेणी जी याची जी आहे 44,900 ते 1,42,400 अशी आहे. आणि भरायची रिक्त पदांची संख्या जी आहे 5 आहे. यामध्ये प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. तर इतर मागासवर्गासाठी 1 जागा आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा आहेत. अशा एकूण 5 रिक्त पदे आहेत. आणि याच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू याबद्दल ही आरक्षित जी जागा आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक अर्हता. तर यामध्ये आपण शैक्षणिक अर्हता या पदासाठी काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर परीक्षा शुल्क, परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तर यामध्ये आरक्षणाबद्दल ही सर्व माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या पदाची शैक्षणिक अर्हता पहा. पदवी, तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी. आणि यामध्ये दिलेला आहे पदव्युत्तर पदवी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कर्मचारी व्यवस्थापन या औद्योगिक संबंध यामधील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. यामध्ये किंवा ही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था मुंबईमधून कामगार अध्ययन या विषयाची पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. किंवा महाराष्ट्र शासनाने कारखाना अधिनियम 1948च्या कलम 49(2) अन्वये कल्याण अधिकारी या पदासाठी मान्यता दिलेली अर्हता धारण केलेली असावी. आणि यामध्ये अनुभवही ते लागणार आहे. तर अनुभवामध्ये पहा 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था अथवा सार्वजनिक उपयोगिता सेवा संस्था यामधील औद्योगिक संबंध कर्मचारी व्यवस्थापनाचा व कामगारांचे प्रश्न सांभाळण्याचा किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही एवढा अनुभव ज्याच्याकडे आहे अशा उमेदवारामधून. तर मराठी भाषेचे ज्ञान, यामध्ये उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय निमस्तरीय किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे MSCIT ही लागणार आहे तुम्हाला. यामध्ये संगणक हाताळणी वापरण्याबाबतचे ज्ञान येथे MSCIT तुम्हाला लागणार आहे. तर यामध्ये वयोमर्यादा काय दिलेली आहे, तर अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास किमान अराखीव मागासवर्गीयांसाठी जे आहे 18 वर्ष येथे किमान वर्ष दिलेलं आहे. आणि कमाल अराखीवसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी वयोमर्यादा दिलेली आहे. येथे निवडीचे निकष पहा. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज करायच्या अंतिम दिनांकास विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या 5 उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनवलेल्या सामायिक गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. अशी ही जी आहे तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायीची एक्झाम होणार आहे. तर यामध्ये पहा कसा असेल तुमचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो. उत्तीर्णाबाबतचे निकष जे आहेत यामध्ये दिलेले आहेत. तर यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आणि उच्चतम गुणांनुसार उमेदवारांची निवड सूची तयार करण्यात येईल. यानंतर प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. आणि यामध्ये जो एक्झामचा जो इथे 60 मिनिट कालावधी दिलेला आहे म्हणजे 1 तास. तर यामध्ये एकूण जे पहा कोणकोणते मराठी भाषेसाठी 20 गुण आहेत, इंग्रजी भाषेसाठी 20 गुण आहेत. आणि यामध्ये प्रश्नाची संख्या दिलेली आहे.
सामान्य ज्ञानसाठीही 20 गुण आहेत. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 20 गुण आहेत. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी पदाच्या अर्हतेशी निगडीत विषय यासाठी जे आहेत 120 गुण आहेत. अशी एकूण तुमचे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील, तर 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. तर अर्हतेशी निगडीत विषय जे आहेत यामध्ये लेबर वेलफेअर, लेबर लेजिस्लेशन, इंडस्ट्रियल रिलेशन, ट्रेड युनियन इन इंडिया, तर यामध्ये जे आहेत पर्सनल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल, तर यामध्ये सायकोलॉजी अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, लेबर रिसर्च, स्टॅटिस्टिक्स, यामध्ये हे जे आहे सब्जेक्ट दिलेले आहेत. कोणकोणते अर्हतेशी निगडीत तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याबद्दल. त्यानंतर मराठी भाषा व्याकरण जे आहेत ते रेग्युलर आपले जे विषय असतात मराठीचे यामध्ये दिलेले आहे. तर यामध्ये पहा, यामध्ये मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या म्हणजेच 12वीच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या पदाच्या अर्हतेशी निगडीत असलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही, तर तुमची इंटरव्ह्यू होणार नाही. तर परीक्षेचा अभ्यासक्रम यामध्ये मराठीसाठी जे आहेत मराठी व्याकरण वगैरे शब्दसंग्रह असतील, इंग्रजीसाठीही सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण असतील. सामान्य ज्ञानमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा इतिहास व भूगोल, स्थानिक बाबींची वैशिष्ट्याची माहिती याबद्दल विचारलं जाईल. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मूर्तिमापन चाचणी विचारलं जाईल. तर विभागीय कामगार व कल्याणमध्ये आपण पाहिलेलं आहे यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील यामध्ये. त्यानंतर निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी तयार करताना 2 किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण असल्यास पुढील हे निकष जे आहेत ते लागू असतील. निवडीची कार्यपद्धत येथे दिलेली आहे. तर तुमची जी एक्झाम आहे येथे दिलेली आहे. मी IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेमार्फत उमेदवारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी सकाळी हे जे दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी मार्गदर्शक सूचना आहेत तर यामध्ये तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची आहे. तुम्हाला जवळ ठेवायची आहे पावती जी आहे शुल्क जमा केल्याची पावती प्रिंट काढून जवळ ठेवावी. यामध्ये फॉर्म भरायची डेट पहा 20/2/2026 ते दिनांक 12/3/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा डेट दिलेली आहे. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे असेल. तर यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांकरिता 900 रुपये, वस्तू व सेवा करासह असेल 900 रुपये फीस, आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1000 रुपये फीस असेल. परीक्षा शुल्क भरण्याकरिता ऑनलाईन मोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राविषयी नियमावली येथे दिलेली आहे. संबंधित प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. तर अशी जी आहे ते केंद्राबद्दल येथे माहिती दिलेली आहे. ओळख पटविणे ही सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. सर्वसाधारण अटी व शर्ती हे संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती ही PDF टाकत आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.